हालेलुया। चला या आपण सर्वजण देवाची स्तुती करूया। आजचा हा जो दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी बनवलाय त्या दिवसामध्ये आपण सर्वजण आनंद करूयात माझ्या प्रियांनो हालेलुया। आणि त्याला महिमा देऊयात। चला आपण सर्वांनी प्रार्थना करूया। थँक्यू धन्यवाद येशू राजा, तुझे आभार मानतो परमेश्वर, तुझी स्तुती करून तुला स्तोत्र करतो। धन्यवाद येशू, तू अद्भुत आहेस परमेश्वर, धन्यवाद देतो आणि तुझ्यामध्ये आम्ही आनंद करतो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। परमेश्वर तू वाढला जाणे शक्य जातो, सर्व महिमा तुलाच मिळो। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। मैं कदे वे घटूं, रहे उसी का ध्यान। वो बढ़े मैं घटूं, रहे उसी का आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। धन्यवाद येशू राजा। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। धन्यवाद येशू राजा। सर्व चालतो परमेश्वर। होय बाप्पा, आजचा दिवस तू बनवलाय बाप्पा, प्रत्येक नवीन दिवस तू आम्हाला दाखवतोस राजा। तुला धन्यवाद देतो परमेश्वर, तुला उंचावतो माझ्या राजा। सर्व गौरव तुला आणि तुलाच देऊन परमेश्वर Thank you, ही Jesus. प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणतोय। आमेन। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियाने ही साक्षींची वेळ आहे आणि आज आपल्यामध्ये माझ्याच कुटुंबाची साक्ष आहे। ते साक्ष मी तुम्हाला सांगते की परमेश्वराने किती महान रीतीने माझ्या जीवनामध्ये खरोखर अद्भुत कार्य केलेलं आहे। आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की 24 तास प्रार्थनेचा जो नंबर पास्टरने दिलेला आहे त्याद्वारे आपल्या प्रत्येक मेंबर्सला फोन जात आहे, प्रत्येकजण प्रार्थना विनंत्या लिहून देत आहे। तर त्याच वेळेस मी देखील माझी प्रार्थना विनंती पास्टरांना लिहून दिली होती। तर पास्टरांनी त्या विनंतीवर प्रार्थना केली आणि अचानकच या लॉकडाऊनमध्ये जसं मी अगोदर पण साक्ष देते की देवाने खूप सुंदर रीतीने आम्हाला सांभाळलं, काम नसताना पण पगार पण दिला। पण आता जसं काम चालू झालं तर भरपूर प्रेशर आलं होतं लॉक त्या ठिकाणी ब्रदरांवरती आणि टार्गेट एवढा मोठा दिला होता की 2 दिवसामध्ये 3 लाखाचं टार्गेट पूर्ण करायचं, जर नाही झालं तर नोकरी सोडावी लागणार। तर मी फार चिंतेत असताना मी पास्टरांना त्या ठिकाणी विनंती लिहून दिली। त्याचबरोबर ब्रदरांनी स्वतःहून पास्टरांना कॉल केला, पास्टरांनी फोनवर देखील प्रार्थना केली, देवोपाडी चिन्ह चमत्कार केलं। जे 3 लाखाचं टार्गेट त्यांनी सांगितलेलं होतं, पण त्यांनी सरळ स्पष्ट बोलले होते की नोकरी सरळ सोडायची, यायचंही नाही। पण देवाने कार्य केलं, परमेश्वर त्यांचं हृदय बदललं आणि अजूनही परमेश्वराच्या कृपेने ती नोकरी टिकून आहे। देवाने त्यांचं हृदय बदललं म्हणून मी सर्व गौरव प्रवेशूच्याच नावाला देते। माझी अजून एक साक्ष अशी आहे की जसं मी पण ऑनलाईन बिझनेस करते, तर त्याच्यामध्ये आता गेल्या जून पासून तर या जून पर्यंत मी 1 वर्ष झाला हा बिझनेस करत आहे, पण आजपर्यंत मी कधीही बोनससाठी क्वालिफाईड झालेली नव्हते।
आणि ते देखील मी प्रार्थनेची विनंती पास्टरला लिहून दिली होती की पास्टर माझा व्यवसाय जो आहे बिझनेस जो आहे मला ऑर्डर भेटत नाहीये बिझनेस होत नाहीये तर पास्टरने जशी त्या विनंती होती प्रार्थना केली तर माझा ऑनलाईन बिझनेस पण वाढला आणि जे एका वर्षात घडलं नाही तर एका प्रार्थनेनंतर मी बोनससाठी पण क्वालिफाईड झाले एकाच दिवशी मला देवबापाने 10 असे ऑर्डर दिले ज्याच्यातून मला देवबापाने भरपूरीने आशीर्वाद केला म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने देते की परमेश्वराने मला माझ्या कुटुंबाला जे संकट येणार होतं त्या संकटातून बाहेर काढण्याने आशीर्वादित केलं म्हणून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या आपण सर्वजण वचनाकडे वळूया. आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आपण यांचं स्वागत करूया आणि प्रभू येशूच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Today is a great day, my dear people. आज खूप महान दिवस आहे माझ्या Very प्रियांनो. great day खूप मोठा दिवस for आहे all the fathers. सर्व वडिलांसाठी. Amen. So it's a wonderful day for each and everyone who is watching and all especially for the fathers, my dear people. आजचा हा जो दिवस आहे जे कोणी सर्व पाहत आहेत आणि खास करून जे वडील आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस फार खास आहे. Amen. And all the parents, like children, and they're waiting now. All the messages will come for the children as well for everyone in the house that we should be giving respect to fathers and everything, my dear people. तर जसं सर्व पालक आणि सर्व जे मुलं आहेत ते प्रत्येक जण देवाच्या वचनासाठी वाट पाहून की आपली ते आज एक मान सन्मान आम्ही वडिलांसाठी जो ठेवत असतो ते देवाच्या वचनाद्वारेच आम्हाला समजेल. Amen. Shall we all just close our eyes and look to God and we'll pray that we'll have a word of God, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपण सर्वांनी डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या Lord, आसनासमोर today is येतो. a great day, O Master. प्रभू आज फार मोठा दिवस आहे. Lord, this is the day today as the whole world is celebrating the Father's Day, O Master. प्रभू आज पूर्ण जग परमेश्वर हे पितृदिन साजरा करत आहे. Lord, I pray, O Master, प्रभू मी प्रार्थना करतो speak to everyone, O Master. प्रभू प्रत्येकाशी तू बोल. What you put in my heart, O Father, let that word come with anointing. Let everyone hear the word and let we all be blessed, O Master. प्रभू जे वचन तू माझ्या हृदयात घातलेले ते अभिषेकाने भरून येऊ दे आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचू दे Let them know what is the real role of the fathers, O आणि Master. प्रत्येकास समजू दे की खरी भूमिका वडिलांची काय आहे. Everyone, O Master. प्रत्येकास प्रभूजी Help us to know, O Lord. प्रभू समजण्यासाठी तू मदत कर. Help us to understand your word, O Master. समजून तुझं वचन समजून घेण्यासाठी तू सहाय्य कर. Oh, thank you, Master. धन्यवाद All प्रभूजी. glory be to your name, सर्व Father. गौरव तुझ्याच We नावाने. pray for all the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wife, their children. Everyone, we bless them in the name of Jesus. सर्व पाळक याजक शिक्षक स्वार्थी संदेष्टे बिशप त्यांची पत्नी त्यांचं संपूर्ण कुटुंब आम्ही आशीर्वादित करतो येशूच्या नावाने. Thank you, Father. धन्यवाद In प्रभूजी. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना कर. Praise the Lord. हालेलुया. So, my dear, all the members and all the viewers, everyone, it's a great day to each and everyone today. We as a church and we the whole world is celebrating the Father's Day. तर माझ्या सर्व सभासद आहे जे सर्व पाहणार ते प्रत्येकासाठी खरंच खास दिवस आहे कारण आज जो आहे पितृदिन आपण साजरा So करत I आहोत. believe everybody, all the fathers will be watching this today's message of Father's Day. आणि मी विश्वास ठेवतो की आजचा हा जो संदेश आहे सर्व जे वडील आहेत ते प्रत्येक जण पाहत Amen. आहेत. And all including the wives and the children, they all were collecting, will be watching this today's message. आणि आजचा संदेश संपूर्ण कुटुंब त्यांच्या म्हणजे पत्नी लेकरं सर्व एकत्र बसून हा आजचा संदेश पाहत आहेत. Amen. And a little bit the Father's Day, I want to just give how the Father's Day has come into this world, my people. तर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन की फादर्स डे म्हणजे पितृदिन जो आहे तो या जगामध्ये कसा आला. Amen. Amen. Like it was started because of one lady wanted to thank the Father for all he has done for her and for her family. म्हणजे एक स्त्री होती की जिला तिच्या कुटुंबासाठी तिने जे काही तिच्या वडिलांनी केलं होतं त्याबद्दल तिला तिच्या वडिलांचे आभार मानायचे होते माझ्या प्रियांनो. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. And the first Father's Day in the United States was celebrated in Washington. आणि जो सर्वात पहिला जो पितृदिन जो आहे तो युनायटेड स्टेट मध्ये वॉशिंग्टन या ठिकाणी साजरा करण्यात In आला 1910. 1910 Amen. साली. And it was proposed by Mr. John in 1909, my dear people. आणि जे मिस्टर जॉर्ज म्हणून जे होते John. मिस्टर जॉन म्हणून 1909 साली त्या ठिकाणी His father William Smart. His father William Smart आणि त्यांचे वडील विल्यम स्मार्ट raised 6 children. त्यांना 6 मुलं होते. Amen. Alone after his wife dead, his children, and he was a civil war veteran.
आणि त्या ठिकाणी त्यांना 6 मुलं असताना त्यांच्या पत्नी वारल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणी सिव्हिल वॉर मध्ये ते काम करून त्यांनी त्यांच्या लेकरांना देखील Amen. His सांभाळले. wife was in the childbirth, my dear people. आणि त्यांची जी पत्नी आहे Death ती in the childbirth, म्हणजे child. मुलाला जन्म देताना त्यांची पत्नी Amen. वारली. And he was a civil war in the veteran, my dear people. आणि ते सिव्हिल वॉर मध्ये वेटरन म्हणून काम Amen. करत And it होते. was until 1966 आणि 1966 the पर्यंत Father's Day was declared as a national holiday. आणि त्या ठिकाणी फादर्स डे म्हणजे पितृदिन जे आहे ते एक आपलं त्या ठिकाणी National नॅशनल म्हणजे holiday सुट्टी म्हणून जाहीर In करण्यात आली USA. USA मध्ये. And it wasn't until 1992. आणि 1992 सालापर्यंत ते तशीच Amen. होती. And that was a special day happened in every year. आणि तो दिवस जो आहे तो प्रत्येक वर्षी खास दिवस म्हणून साजरा Amen. करण्यात And आला. fathers are very special. आणि वडील एक फार खास So होते. special that they are mentioned also in the Bible, my dear people. आणि म्हणून बायबलमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला Yes, आहे. the Father's Day is mentioned in the Bible, my dear people. बायबलमध्ये पण पितृदिनाचा उल्लेख Amen. केलेला आहे. Since in the Bible is like an instruction and a manual for us, my dear people. आणि बायबलमध्ये पण आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी Amen. पितृदिनाबद्दलचे To give us instruction how to treat our father. की आपण आपल्या वडिलांबरोबर कसं वागलं पाहिजे. Amen. आमेन. And do you do any know that we all know that in Bible the 10 commandments has given, my dear people. जसं आपल्याला माहिती आहे की बायबलमध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहेत. Amen. What are the 10 commandments? You all know, my dear people. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 10 आज्ञा काय आहेत. Amen. आमेन. And they were rules was that God gave Moses for all that to follow us, my dear people. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने ते 10 आज्ञा मोशेला दिले होते जेणेकरून प्रत्येक लोकांनी त्या आज्ञा पालन Amen. करावे. And each commandment is a very important that God gave us each commandment for a reason, my dear people. आणि जे प्रत्येक एक आज्ञा जी परमेश्वराने दिली ते काही ना काही कारणासाठी दिलेली Amen. आहे. And among that one commandment it speaks about honor your father and your mother, it says. आणि त्या 10 आज्ञापैकी एक आज्ञा आहे की जी तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान राखा. Amen. That's so that all may well for you that you may enjoy the long life for the earth. This is the commandment he gave for the children. आणि त्या ठिकाणी त्यांनी लेकरांना काय आज्ञा दिली की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान राखा जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाता. Amen. What does honor mean anyway, my dear people? आणि त्या ठिकाणी मान किंवा सन्मान म्हणजे काय. Honor can mean many things, my dear people. सन्मानाचा जो अर्थ आहे तो अनेक गोष्टींमध्ये Many येतो. things it can come, my dear अनेक people. गोष्टींमध्ये When येतो. we listen, like we obey, love, appreciate, and forgive our dad as we honor him, my dear people. जसं आपण ऐकतो आपण त्याची प्रीती करतो त्याच्या आज्ञा पालन करतो आणि आपण त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण That means करतो. when we ask you to do something, you should do not right away without complaining. Hallelujah. म्हणजे याचा अर्थ काय की आपण तक्रारी न करता जे ते सांगतो आपण ते ऐकतो. Amen. And when you show you love to your dad, जसं तुम्ही तुमच्या वडिलांसाठीचं प्रेम दाखवता. Amen. How you show your love to the dad? In many ways are there, my dear people. तर वडिलांना प्रेम दाखवण्याचं अनेक प्रकारचे Amen. By hugging him, by telling him that you love him, that any other way or honor him, my dear people. तुम्ही त्यांना मिठी मारून किंवा प्रेम करून किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारात स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं प्रेम Amen. दर्शवू You can शकता. appreciate your dad by thanking him when he does things for you. आणि ज्यावेळेस तुमचे वडील तुमच्यासाठी काही करत असतात तर तुम्ही त्यांचं कौतुक करूनही तुम्ही त्यांचे आभार मानू Amen. शकता. Many things are there, my dear people. तर अनेक गोष्टी आहेत. Amen. So our dad will not be perfect all the time. तर आपले वडील की नेहमीच असे परफेक्ट असे नसतात. We all make mistakes. आपण नेहमी सर्व चुका But we should करतो. forgive our dad when he make a mistake because God asked to do. Hallelujah. तर आपणही कधी कधी आपल्या वडिलांना माफ केलं पाहिजे की जसं आपल्याला परमेश्वर सांगतो की आपण एकमेकांना क्षमा Amen. करू. That's what some of the Bible verses ask us to listen to our Father's instruction, and by doing this, we learn to have a discipline and understanding. आणि जसं बायबलच्या काही वचनं देखील सांगत आहे की आपल्याला आपल्या वडिलांच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहायचे त्याच्याने आपल्याला एक शिस्त मिळते. Amen. That means when your dad gives you to advise or warns you about something, it's important to listen. Hallelujah. ज्यावेळेस कधी आपले वडील आपल्याला काही समजावून सांगतात किंवा काही सांगत असतात त्याचं आपल्याला ऐकायचं आहे. Amen. Your dad was kid once too and knows lot to stuff because he has lived longer than you. आणि तुमचे वडील जे आहे ते तुमच्यापेक्षा जास्त वर्ष जगले त्याच्यामुळे त्यांना त्या प्रत्येक गोष्टींचा अनुभव किंवा माहिती असते. Hallelujah. Amen. So if your dad asks you to hold his hand when you cross the street because he knows it is dangerous because the cars comes, many things comes, my dear people. आणि ज्यावेळेस रस्ता आपण ओलांडून जात असतो त्यावेळेस आपले वडील तुम्हाला म्हणतात की माझा हात धर बाळा कारण त्यांना माहिती आहे की ते धोकादायक आहे आणि त्या प्रत्येक गोष्टी ते It पाहिलेल्या is why असतात. also sometimes dad have to say no to things because if parents always let you everything, you want to
would ever get any sleep or eat lots of candy, my dear people. आणि त्या ठिकाणी हेही दाखवून देतात की वडील की पहा तुला म्हणजे सर्व काही गोष्टी वडील देत आहे, हात धरून जसं ते दाखवतात की सर्व गोष्टी देतात, तुला लागणाऱ्या प्रत्येक चॉकलेट पासून त्या प्रत्येक गोष्टी ते मुलांसाठी पुरवत Amen. But he असतात. says no to them. You have to listen to no, because he knows what is the behind reason, my dear people. पण त्याच्या मागचं कारण काय ते आपल्याला समजणं गरजेचं Because a आहे. dad knows isn't healthy for you. कारण वडिलांना माहिती असतं की तुमच्यासाठी कोणतं पौष्टिक आहे. Amen. In the last verse, we are going to take about today's as the children obey the parents in everything, for it pleases the Lord. आणि जे मुलं जे आहेत आई वडिलांच्या आज्ञेत राहतात ते परमेश्वरालाही ते खुश करतात त्याद्वारे. Amen. आमेन. And I know that sometimes you would not always want to obey our parents, but it's important that you obey them because it makes God happy. Hallelujah. तर काही वेळेला मुलं आई वडिलांच्या आज्ञेत राहत नाही, पण माझ्या प्रियानं आपण आई वडिलांच्या आज्ञेत राहायला पाहिजे, कारण त्याद्वारे आपण परमेश्वराला खुश करतो. Yes, you are making God happy. तर आपण जस्ट आई वडिलांच्या आज्ञेत राहू तर No आपण matter how परमेश्वराला खुश old करतो. you get to, dad is your dad. Hallelujah. तर तुमचे वडील जे काही असतील तर त्यानुसार तुम्ही नेहमी तुमच्या वडिलांना तुम्ही खुश किती ठेवण्याचा. मोठे होऊ द्या, तुमचं डॅड तुमच्यासाठी डॅडच आहे. Hallelujah. Amen. No matter how old you get, तुम्ही कितीही मोठे व्हा, किती तुमचं वय वाढू दे, पण तुमचे your वडील dad तुमच्यासाठी- is your dad. तुमचे Hallelujah. वडील हे वडीलच Amen. असतील. Sometimes it may think you can talk back to your parents. Hallelujah. आणि कदाचित तुम्ही कधी कधी मागून बोलतात तुमच्या वडिलांच्या, Or that you know more than that, more than them, my dear people. की त्यांच्या म्हणजे अधिक त्याने जास्तीचं तुम्ही बोलत But you असाल. do not know. The Bible says, obey the parents always, just as you were kid. Hallelujah. पण बायबल काय सांगतं की जसं तुम्ही एक लहान बालकाप्रमाणे सदैव तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या Your आज्ञेत राहा. parents want the best for you. Know that what they're thinking about you. जसं तुमचे वडील नेहमी तुमच्याबद्दल विचार करतात, तुम्ही पण त्यांचा विचार करा की ते काय विचार करत But do आहेत. not forget that we have a heavenly Father. तर हेही विसरून चालणार नाही की आपल्याला स्वर्गीय पिता आपला That He आहे cares and He loves no matter whatsoever. आणि त्याने आपल्यावरती काळजी केली आणि आपल्या तो प्रीती करतोय की त्यांनी काहीही म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मर्यादा न ठेवता त्यांनी आपल्या Amen. प्रीती If you do केली. not have the Father around all the time, the God is a Father for all the Father, for He is there when your Father cannot be. Hallelujah. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस तुमचे वडील तुमच्या सोबत नसतील पण आपला स्वर्गीय पिता तो नेहमी आपल्या सोबत सदैव असतो. Yes, my dear तर people. होय माझ्या प्रियांनो, Today, I'm give a brief about the Father's Day, but I want to give what God has put me in my heart. I want to give that message to you, my dear people. आता मी फक्त तुम्हाला एक थोडक्यात माहिती दिली की पितृदिन म्हणजे काय, पण बायबल मधून मला जे देवापण हृदयात घातले मी ते तुम्हाला सांगतो. Amen. I spoke about the children. I spoke about the how we need to obey the dad, everything. But now, today is a very important. What the Spirit of God put me in my heart, I want to speak to especially the dad and to listen everyone very carefully. If the father is not saved, if it is saved, unsaved, all the messages, it will come to know the rules of the role of the father. तर माझ्या प्रिय जसं आता आपण लेकरांचं देखील पाहिलेलं आहे, पण आता या ठिकाणी वडिलांची भूमिका काय, त्यांचं तारण झालेलं नसेल, तारण झालेलं आहे, तर ज्या कोणत्या स्वरूपात तुमचे वडील आहेत पण त्या सर्व गोष्टी आपण आता शिकणार So आहोत. today, fathers, are you ready? तर आज सर्व वडील तुम्ही तयार आहात का? Children, are you ready? तर सर्व मुलांना तुम्ही तयार Amen. आहात का? Today's sermon will be specially for the fathers and how important a role of a father. तर आजची जी Say Vidhi, Updesh. उपदेश. Amen. Vidhi is something different. You can amen. Hallelujah. So Genesis 6:22 says, तर Hallelujah. So wonderful. Like God spoke from the message from the Noah, my dear people. तर उत्पत्ती 6:22 मध्ये आपण पाहणार की परमेश्वर नोहाच्या जीवनात तुम्हाला बोलला. Very interesting. Now you say how from there the father's message relates, my dear people. या ठिकाणी पित्याला कशा प्रकारे जोडत I आहे believe वचन. nobody ever thought about this, but the Spirit of God led me to speak, and I will speak to you all, my dear मी people. विश्वास ठेवतो की असं आजपर्यंत कोणाला समजलं नसेल की या ठिकाणी पण आज पवित्र आत्म्याद्वारे मी बोलत Amen. आहे. Genesis 6:22. उत्पत्ती 6:22. Noah did everything to all that God commanded him, so he did. Hallelujah. This is the word of the Lord for the fathers. तर नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. Amen. आमेन. Now, here the God's commandment for the Noah. तर या ठिकाणी परमेश्वराची आज्ञा नोहाला होती. Amen. So he did it, Bible says. तर बायबल सांगतं त्यानुसार त्याने केलं. Amen. Now 1 John 1:5-3 says, तर 1 योहान
1 योहान 5:3 सांगत आहे. Amen. For this is the love of God that we keep His commandment, and commandments are because not burdensome. आणि त्या ठिकाणी सांगत आहे की देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. So what God gave a commandment to the fathers. Now it is the things we need to understand. Fathers, what commandment God gave to Noah? It is a commandment not to Noah but to the fathers He gave, my dear people. तर काय आज्ञा परमेश्वराने सर्व वडिलांसाठी दिलेले आहे, जसं नोहाला दिले म्हणजे वडिलांना काय आज्ञा दिली? Amen. And He said God commanded him and he did it. Amen. That means if you love God, all the commandments Father will do. That is the most important, my dear people. आणि याचा अर्थ की जर तुम्ही त्या प्रीती करता तर त्याच्या सर्व आज्ञा तुम्ही पालन Amen. करता. Bible says about one man found grace in the eyes of the Lord. The man's name was Noah. That's what Genesis 6:8 says. आणि बायबल सांगत आहे उत्पत्ती 6:8 मध्ये की त्या ठिकाणी परमेश्वराच्या नजरेमध्ये एका व्यक्तीवरती कृपादृष्टी झाली, ती म्हणजे नोहावर. Amen. One man. एक व्यक्ती. Why God says one man, my dear people? का परमेश्वर एकच व्यक्ती म्हणाला? Amen. After Adam, Enoch was there. कारण आदामानंतर हनोक होता. Amen. Then many things were like all the other fathers and Noah's daddy, father, many. But why God spoke in that one generation about Noah could find that one man, it says, found grace in the eyes of the Lord. Hallelujah. तर हनोकानंतर पण अनेक जण येऊन गेले, अनेक वडील होते, पण त्या ठिकाणी नोहाबद्दलच परमेश्वर का बोलला की परमेश्वरावरती त्याची कृपादृष्टी Amen. झाली. Because in those time, if you read carefully in the Bible, like the wickedity of the generations in those time of Noah was expanding very fast. आणि कारण त्यावेळेस नोहाच्या काळामध्ये जी दुष्टाई जी होती ती फार अतिशय जोराने ती वाढत होती. Amen. That is why he says one man found grace in the eyes of the Lord. आणि म्हणून सांगितले की फक्त नोहावर त्या ठिकाणी कृपादृष्टी झाली एका Amen. So व्यक्तीवर. same way, fathers, you have to find grace of God. The eyes of God has to come upon you. तर तशाच प्रकारे वडिलांनो तुमच्यावरही देवाची कृपादृष्टी व्हावी अशासाठी आपण Amen. झटतो. As one man, that one man is you. Have to found grace in the eyes of God, my dear people, आणि ती my fathers. एक व्यक्ती म्हणजे वडिलांनो तुम्ही आहात की ते तुमच्यावरती परमेश्वरची कृपादृष्टी Amen. व्हायला The Bible पाहिजे. says Noah was 500 years old. Noah got 3 sons, Shem, Ham, and Jezebel, according to Genesis 5:32, my dear people. आणि त्या ठिकाणी उत्पत्ती 5:32 प्रमाणे सांगत आहे की नोहा त्यावेळेस 500 वर्षाचा झाला आणि त्यावेळेस त्याला शेम, हाम व याफेत हे झाले. Amen. 3 children. 3 Amen. मुलं. Amen. Jasper. Amen. That means 5:32 says, my dear people. आणि उत्पत्ती 5:32 तेच सांगत आहे. Amen. And in the 6th chapter, we learn about the consequences of in the sin in the days of Noah, my dear people. आणि मग आपण 6व्या अध्यायामध्ये त्या पूर्ण त्या काळामध्ये जे पाप वाढत होतं त्याबद्दल आपण The पाहत आहोत. consequences, my dear people. That means the sin, it was increasing, my dear people. The world, like you can say, that time was the wickedity was such a increasing in a higher level, like God was very upset about the things which is happening on the earth, my dear people. आणि जी मानवांची जी दुष्टाई जी होती ती अतिशय रीतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात ती वाढत होती की परमेश्वर लोकांवरती पूर्णपणे संतापला I mean, होता. that was in Genesis 6:2 and 3. When you read, it says 1, 2, and 3. आणि उत्पत्ती 6:1, 2, 3 जर वाचला It came to pass when men began to multiply on the face of the earth, the daughters were born unto them. See that the daughters were born. The sons of God. See that it says the sons of God saw the daughter, the men they were very fair, and they took them as a wife and of all which they chose. And the Lord said, My spirit is not always strive with man, for that he also is the flesh. Yet his days shall be 120 years. आणि मग वचन सांगत आहे की नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या, तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. Amen. Now we could see the daughters were born, they were fair. The son of God saw. Now it is I'll not go to that message where they get married. It is all the different.
But when you go into the 5th verse, you will understand what I'm trying to say, my dear people. तर या सर्व वचनामध्ये मी जाणार नाही कारण ते सर्व वेगळा संदेश होईल, पण 5व्या वचनाचं पाहिलं आपल्याला कळेल. Because it says, you will understand what the 2nd and 3rd verse says. And God saw the wickedness of man was great in the earth, and that every imagination of the thoughts of the heart was evil continually. That means what was happening in the 2nd and the 3rd verse, God was revealed in the 5th verse, my dear people. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये जे काही घडलं त्याचा परमेश्वर आपल्याला 5व्या वचनामध्ये सांगत आहे की पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे ते परमेश्वराने कोणाबरोबर लग्न करत होते. Like means, like they were marrying, getting married, and it was like horrible things which is happening now on this earth, my dear people. म्हणजे ते लग्न जे काही त्यांनी देवपुत्रांनी जसं मानव कन्यांशी लग्न केलं जे आत्ताच्या काळात पण घडत आहे, ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल परमेश्वर बोलत And आहे. you can see also like many of the television serials, like many times before I used to watch them. And people also say one person is getting married to 10 women in a different way, my dear people. The same things we could see in the now generation, they are showing in the TVs, in the serials. It was happening in those times. Now it is coming now, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं जसं टीव्ही मध्ये पण दाखवतात किंवा मी अगोदर त्याच पाहायचो किंवा ऐकायचो, त्याच्यातून आपल्याला माहितीये की कशा त्या ठिकाणी पुरुष जो आहे 10 बायका करायचा आणि तेच गोष्टी आताही घडत आहे सिरियल्स मध्ये, टीव्ही मध्ये दाखवत असतात त्या Amen. गोष्टी. 1 second, fall in love with brother-in-law, like horrible things they show. I tell you, it's all the devil is tempting now to and corrupting the mind of the people that it is okay, we can, and that this the wickedity is really expanding on this earth right now also, my dear fathers. तर माझ्या प्रियानं जे माझ्या वडिलांना मी तुला सांगू इच्छितो की जे अशा प्रकारची जी दुष्टाई जी वासना आहे ती अशी पूर्णपणे संपूर्ण जगामध्ये आत्ताच्या काळातही पसरत आहे. Amen. Hallelujah. Amen. And that is God. It's like wickedness of the man was great in the earth. Hallelujah. आणि मग परमेश्वराने पाहिलं की जी मानवांची दुष्टाई जी आहे ती फार वाढलेली आहे. Amen. And it repented the Lord that He made the man on the earth. It was grieved in His heart. That means Lord's heart was very grieved because of the wickedity of the man, my dear people. आणि मानवाला निर्माण केल्यामुळे परमेश्वराला अनुताप झाला कारण परमेश्वराच्या हृदयाला चित्ताला त्याला खेद झाला की असा व्यक्ती You can imagine everybody, all on the earth, everybody, the wickedity was not, it was increasing as the days we could see. The coronavirus is such a horrible, it was increasing, it's not coming low. So I believe that time I was like, the wickedity of the sin was increasing and expanding, my dear people. जसं माझ्या प्रियात आपण पाहतो की कोरोना व्हायरस जो तो वाढतच आहे, तो कमी काही होत नाही. तशाच प्रकारे त्या काळामध्ये ही दुष्टाई जी लोकांच्या जीवनामध्ये वाढतच होती ती काही कमी होत नव्हती. Amen. And the Lord said, now I will destroy the man. Hallelujah. The whole which I created on the face of the earth, all the mankind, all the creeping things and everything, I will destroy now. आणि मग पुढे परमेश्वर म्हणाला मी उत्पन्न केलेल्या मानव आणि जे काही सर्व पशु पक्षी प्राणी जे आहे ते सर्वांचा मी नाश And he करेन. said, I am sorry that I have made them. See, that God said, I am sorry I made them. आणि Hallelujah. परमेश्वर म्हणतोय की मला अनुताप म्हणजे मला खेद वाटते मी त्यांना निर्माण Then how केलं. can one man God found grace in the God of eyes, my dear people? मग त्या अशा काळामध्ये फक्त एकाच माणसावरती कृपादृष्टी परमेश्वरची कशी That काय means झाली? God's eyes is upon the earth, my dear people. याचा अर्थ परमेश्वरची नजर पृथ्वीवर God's होती. eyes is upon everyone on the earth, upon every human which God has created, my dear people. तर माझ्या प्रियाने जे परमेश्वराच्या प्रत्येक मनुष्याला बनवलं त्या प्रत्येकावरती त्याची नजर आहे. Amen. It is that means, my dear fathers, God is watching now also. In this wicked generation, my dear people, He's watching every father is watching every father, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं आता देखील परमेश्वराची नजर या पृथ्वीवरती आहे. तो प्रत्येक एकेका व्यक्तीला तो पाहतो की ती दुष्टाई आता देखील Amen. वाढत आहे. 8 was said that Noah found grace in the eyes of the Lord. Hallelujah. आणि 8वं वचन सांगतं की परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. Hallelujah. See, before that verses we could see God was sorry. But how Noah found grace in the eyes of the Lord. आणि 8व्या वचनाच्या अगोदर परमेश्वराला सर्व माणूसात किंवा जे काही बनवले त्या निर्मितीची त्याला खेद वाटत होता, पण त्या काळातही कसं काय त्याने कृपादृष्टी मिळवली My परमेश्वराची. dear people, तर माझ्या these प्रियानं are the generation of the Noah, my dear people. ते ही नोहाची वंशावळी. But Bible says तर बायबल सांगतं he was a just man. तो नीतिमान मनुष्य होता. Hallelujah. आमेन. In the time of that generation, only one man, that man found grace. Why? Because he could find he was just man.
Noah was a just man. तर माझ्या प्रियानो, त्या काळाच्या लोकांमध्ये असूनही त्या ठिकाणी नोहा नीतिमान ठरला, कारण त्याच्या देवाची कृपा दृष्टी होती. He was just and perfect in his generation. See that Bible says, in his generation he was perfect and just man. बायबल सांगत आहे की त्या काळच्या लोकांमध्ये नोहा नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नीतिमान. आता पण प्रभू नीतिमान बापांना शोधतो आहे. Amen. A good father, a perfect father, as Noah walked with the God, he is searching for the same father right now also. Hallelujah. जसं नोहा त्या ठिकाणी नीतिमान व सात्विकतेने परमेश्वराबरोबर चालला, तशाच पद्धतीने परमेश्वर आता तसे वडील शोधत आहे की जे नीतिमान In आहेत. this generation is seeking my fathers. तर या काळात Father, listen carefully. It's your role. He's seeking now. The role of the father. What is the role? He's seeking now a just man, a perfect man in this generation. Hallelujah. तो वडिलांनो, या आत्ताच्या या पिढीमध्ये पण या काळामध्येही परमेश्वर तो नीतिमान वडील शोधत आहे, जो सात्विकतेने चालत आहे. Amen. It is not mentioned, but I will explain you how that Noah could become a good father. Now I want to explain it to you, and I want to give. You will also become but you need to walk with the God, my dear people. हे असं लिहिलेलं नाही, Father. पण मी तुम्हाला समजावून सांगत आहे, स्पष्टीकरण देत आहे की या ठिकाणी जसं नोहा त्या काळामध्ये परमेश्वर सोबत चालत, तसं तुम्हाला He चालायचं. had 3 children. त्याला Hallelujah. 3 मुलं Amen. होती. That means he was a father. याचा अर्थ तो पिता होता. Amen. And that time he got that, he found grace in the eyes of the Lord, my dear people. आणि त्या काळात त्याच्यावरती परमेश्वरची कृपा Amen. दृष्टी झाली. Fathers be noted. He was having 3 children, the wife. Amen. And that time, the wicked generation, he was not in that generation, but he was separated. But God's eyes was upon the Noah, my dear people. तो वडिलांनो, लक्षपूर्वक लक्ष तुम्ही देऊन इकडे ऐका, कारण की तो पिता होता, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं असताना, दुष्टाईचं जग असताना, त्यातही तो नीतिमान ठरला आणि परमेश्वराची कृपा दृष्टी त्याच्यावर झाली. God is looking to you, fathers. तर वडिलांनो, परमेश्वर तुमच्याकडे पाहत He is आहे. looking to you, fathers. तो वडिलांकडे पाहत आहे. Because it's all in your hand to how you can save you and your family. Hallelujah. कारण वडिलांनो, परमेश्वर तुमच्याकडे पाहते की तुम्ही स्वतःला, तुमच्या कुटुंबाला कसं You तारणार. can just imagine if Noah might be carried away in that generation, even the 3 children and the wife be destroyed, my dear people. Hallelujah. तुम्ही कल्पना करू शकता, जर नोहा पण त्या काळच्या लोकांमध्ये जर वाहून गेला असता, तर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असतं की त्याची 3 मुलं, त्याची पत्नी देखील त्यांचाही नाश झाला असता. Everything would be destroyed. सगळं काही नाश We will झालं not be असतं. called as a Noah generation, my dear मग आपल्याला people. नोहाची वंशावळ म्हणून ओळखली नसते. Amen. But see here, he found grace. He was just man. He walked with God, my dear people, in that generation. The same way God wants you, father, should walk in this generation with a just, my dear people. तशाच प्रकारे माझ्या प्रिय, जसं नोहाच्या काळामध्ये, दुष्टाईच्या काळामध्ये असताना पण नोहावरती परमेश्वरची कृपा दृष्टी झाली, तो नीतिमान ठरला, तशाच पद्धतीने तुम्हाला देखील आता परमेश्वर शोधत आहे नीतिमान वडील. Father, it is a time of action now. Hallelujah. तर वडिलांना आता एक कृती करण्याची It वेळ is a आहे. time of you should be in the action. You should not be just be a silent, but now you have to be in action. Why? Because Bible says Noah and acted that time because God's commanded him, my dear people. तर माझ्या वडिलांना मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता ही तुमची फक्त शांत राहण्याची वेळ नाही, तर कृती करण्याची वेळ आहे, कारण नोहा देखील त्या काळामध्ये जे काही परमेश्वराने सांगितलं त्यानुसार त्यांनी कृती केली. Amen. आमेन. He acted. Very important. ते फार महत्वाचं आहे की ते नोहाने परमेश्वराच्या सांगण्यानुसार केले. Amen. He was committed to the God's commandment, my dear people. देवाच्या आज्ञांच्या तो आज्ञेत होता. That's what in Psalms 31 verse 5 says, my dear people. आणि स्तोत्रसंहिता 31:5 ते सांगत आहे. 37 verse 5. 37:5 सांगत आहे. Commit your way unto the Lord. Trust also in him, and he shall bring it to pass. Hallelujah. आणि स्तोत्रसंहिता 37:5 सांगत आहे की आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. Noahने तेच केलं. Hallelujah. Amen. Noah did the same thing, my dear people. नोहाने तेच केलं माझ्या प्रिया. Amen. He acted when God commanded, my dear people. ज्यावेळेस परमेश्वराने आज्ञा दिली त्यानुसार तो वागला. Fathers, this is a time to act. Be a good spiritual father. Oh, hallelujah. तर वडिलांना आताची ही वेळ आहे की आत्मिक वडील बनण्याची. It is a time now. ही आताची It वेळ is a आहे. time you need to act
as a good spiritual father. तर आताची ही वेळ आहे की तुम्ही चांगले आत्मिक वडील बनावे. I want to tell you, there are many good fathers. I know many fathers, will be very good fathers. Hallelujah. आणि मला अशी माहिती आहे की अनेक जण जे आहे, अनेक वडील जे आहेत ते चांगले वडील देखील But आहेत. only being a good father, you cannot save your family. तर फक्त चांगले वडील राहून बनून तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवू शकत Only नाही. a good father, only be a good father, you will not take yourself, your family, your children to the heaven, my dear fathers. चांगले वडील बनून तुम्ही स्वतः किंवा तुमचे लेकरं, तुमचं पूर्ण कुटुंबाला तुम्ही स्वर्गात नेऊ शकत नाही. Many good fathers in these generations. या पिढीमध्ये असे अनेक चांगले वडील आहेत. Amen. But aren't they will take their children to the heaven? That is the most interesting. They are not spiritually, they are naturally. But today we are learning about the spiritual father. We are learning about a good spiritual father who acted on the God's commandment, my dear people. या जगामध्ये अशा अनेक चांगले वडील असतात, ते नैसर्गिक आहेत, ते स्वर्गात देऊ शकत नाही त्यांच्या पूर्ण कुटुंबाला. पण आपण या ठिकाणी काय पाहतो की जे चांगले आत्मिक वडील आहेत ते पाहत आहोत. Amen. Good fathers, they know the role of the father, but they don't know what is the spiritual role of the father. चांगले वडील जे आहेत त्यांना त्यांची भूमिका काय ते माहिती आहे, पण चांगले आत्मिक वडील जे आहेत त्यांची त्यांना भूमिका पण कळली पाहिजे. Amen. Amen. And also those fathers who are not saved, children, don't be worried. आणि ज्या वडिलांचं तारण झालेलं नाहीये, तर त्या मुलांनी काळजी The करू children are नका. saved, but the fathers are not saved. The fathers are alcoholic. Don't worry, keep praying. They will be saved. Hallelujah. And I'll keep praying for them, for your fathers. तर जे वडिलांचं तारण झालेलं नाहीये, दारू पित आहेत किंवा काही गोष्टी असतील, पण तुम्ही मुलांना तुमचं तारण झालं, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्वतःही प्रार्थना करत राहा. मीही तुमच्या वडिलांसाठी प्रार्थना Keep करते. praying. Let your action in Jesus Christ changes your father. Hallelujah. तर प्रार्थना करत राहा, कारण तुमची जी कृती आहे ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बदलेल त्यांना. नाही. Let your action in Jesus Christ will change your father. तुमचा स्वभाव प्रभू येशू मध्ये तुमचा बापाला बदलेल. Hallelujah. Amen. Are you understanding? समजत आहे का? Amen. Keep praying. म्हणून प्रार्थना करत राहा. Amen. Don't worry if your father is not saved, he is alcoholic, he is not saved, something is doing wrong. Don't worry. Forgive him. But your role, children, see that was a command. Honor your father. What is your role, father? Pray day and night for your father, that your action in Christ will change your father. Hallelujah. तर माझ्या प्रियांनो, सजे लेकरांनो, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या वडिलांचं तारण झालेलं नसेल, जर ते प्रभू येशूकडे येत नसतील, दारू पित असतील, तर तुम्ही मात्र तुमच्या स्वभावाद्वारे तुम्ही प्रार्थना करतच राहा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमच्या स्वभावाने तुम्ही बदलू शकता तुमच्या वडिलांना. If you are not changing yourself in Christ, how your father will say then? जर तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये बदल होत नसेल ख्रिस्तामध्ये राहून, तर तुमचे वडील कसे बदलतील? If a father want to change, you have to be a good child, a prayerful child, a praying, a obedient child. That's why it says, honor your father and mother. You honor and keep praying. Don't go against them because they know the things. But you need to pray that my father should be saved and we all and my father become a good spiritual father to all. आणि जर तुमची इच्छा असेल की तुमच्या वडिलांनी बदलावं, तर त्यासाठी तुम्ही प्रथम स्वतः बदला. तुमच्या वागणुकीचे, तुमच्या बदलानुसार त्या ठिकाणी तुमचे वडील बदलतील. तुम्ही प्रार्थनेत पण त्यांच्यासाठी Praise the Lord. Hallelujah. Amen. So God said there, Noah, make yourself an ark of gopher wood, it says. Hallelujah. आणि मग परमेश्वर नोहाला म्हणाला की त्या ठिकाणी तू एक तारू बनव. Hallelujah. Praise the Lord. Amen. What he said? कुणासाठी तारू बनव? शेजारसाठी? नाही. Wicked generation साठी? No. He clearly said, make yourself an ark of gopher wood, it says. Specifically he said, ते लाकडामध्येच कर, दुसरं लाकड नको घेऊ. Hallelujah. काय सांगितलं त्या ठिकाणी की तुझ्यासाठी व तुझ्या कुटुंबासाठी तू एक तारू बनव. स्वतःसाठी सांगितलेलं आहे, इतरांसाठी नाही, किंवा जे दुष्टाईचं जग आहे त्यांच्यासाठी नाही सांगितलं. Fathers, every father has to make one ark for your family. Role of the father, be careful on what I'm saying. The role of the father, God's saying, come on fathers, make yourself an ark. तर वडिलांची जी भूमिका आहे, त्या वडिलांना परमेश्वर सांगत आहे की तुम्ही प्रत्येक वडिलांनी आपापल्या कुटुंबासाठी तारू बांधा. आपल्या कुटुंबासाठी. Hallelujah. Amen. Because here God said,
6:22, Noah did everything to all that God commanded, so he did it. तर Hallelujah. उत्पत्ती 6:22 सांगत आहे की नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. He did everything. What God commanded, he immediately acted on that, my dear people. जे काही परमेश्वराने आज्ञा दिली होती त्यानुसार त्याने लगेचच त्याने आज्ञा पालन करणं चालू केलं. So fathers, you having you have a very big role right now in your life, my dear people, because being a good is not enough, but being a good and spiritually will take everybody into the ark. Hallelujah. तर वडिलांनो, आता ही फार मोठी भूमिका आहे तुमची, पण आता तुम्हाला फक्त चांगले वडील बनून राहायचं नाही, तर तुम्हाला चांगले आत्मिक वडील बनून तुमच्या कुटुंबासाठी तारू बांधायचं. Amen. Now when God said, now we go into that chapter of 7, my dear people. तर आपण 7व्या अध्यायात पाहूयात आता. Amen. Now 6:14. 6:14 पाहूया. Amen. Make yourself an ark or gopher and make rooms in the ark to cover it inside and outside with pitch. It says with pitch. आणि काय सांगितलं, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. Amen. Finish it nicely that water should not come inside. की त्याला पूर्ण व्यवस्थित बनव जेणेकरून पाणी ते तारवाच्या आत येणार नाही. See, it was a bright, that time it was a bright sunshine. At that time when God spoke to him, you make a ark. It was sometime it will be like a foolish why God is saying to build an ark, my dear people. आणि अशा वेळेस परमेश्वराने सांगितलं तारू बांधा, की ज्यावेळेस भर असं उन्हाळ्याची वेळ होती, त्या उन्हाळ्यामध्ये परमेश्वराने तारू बांधायला सांगितलेलं होतं. Amen. But God saw the just man, he listened and he obeyed. Same way, fathers, you have to listen and obey the God's commandment. It is for you to make an ark for your family. पण त्या ठिकाणी नोहा नीतिमान ठरला परमेश्वराच्या नजरेमध्ये, आणि त्या ठिकाणी नोहाने जे काही परमेश्वराने सांगितलं त्यानुसार ते वागलं आणि त्यांनी तारू बनवलं. म्हणून वडिलांना तुम्ही देखील परमेश्वराच्या नजरेमध्ये नीतिमान म्हणून तुमच्या कुटुंबासाठी तारू Amen. बांधायचे. Now he make a description of the whole ark, that how cubits, where, how to be, what size, everything. It is mentioned to Noah that he should build that ark. आणि ते तारू बांधण्याच्या अगोदर परमेश्वराने त्या तारूला बांधण्यासाठी लागणारे सर्व लांबी, त्याची रुंदी, उंची, कुठे खिडक्या, काय दारं कसे बनवले, प्रत्येक गोष्ट Read from the 14 परमेश्वराने. to 21, it's all written, my dear people. 14 ते 21 आपण वाचूया, सर्व लिहिलेलं आहे. Amen. It's written, don't watch because it will take time. It will take more time. But it is written that it has given the weight, it has given the heights, it has given the rooms, how much rooms, how he has to make everything, every like a skeleton, everything he has to prepare. Hallelujah. आणि त्या ठिकाणी सर्व काही त्याची लांबी, उंची, रुंदी, खोली आणि पूर्ण किती मजले काय, ते सर्व गोष्टी तिथे नोंद केलेल्या आहेत. Amen. The windows and everything he has to prepare in that ark, my dear people. आणि त्या तारवामध्ये उजेडासाठी खिडकी कर, हे असं प्रत्येक गोष्ट Amen. परमेश्वर So now, my dear सांगितलं. people, to build the ark, he needs the woods, my dear people. He needs the bamboos. He needs everything. That is the most important part. He spoke to Noah, but what Noah did as a father, as in that generation, what he did, my dear people. आणि ते तारू बांध असं परमेश्वर जरी सांगितलं, पण ते बांधण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू ज्या होत्या आणि त्या दुष्टाईच्या काळामध्ये नोहानी वडील यांना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं. Amen. He might call his wife. कदाचित त्यांनी त्याच्या पत्नीला पहिलं बोलवलं Yes, असेल, it might happen the same because the children's, मग मुलांना बोलवलं असेल, amen, their wives, मग त्यांच्या मुलांच्या पत्नींना बोलवलं Amen. असेल, सुनांना. amen, because Bible says 8 people were saved. That means the wives also were there, 3 children's wife, and plus 2 is 8. तर Hallelujah. बायबल सांगतं की 8 लोकांचं तारण झालं, याचा अर्थ त्याचे 3 मुलं, 3 सुना, मग पती पत्नी दोघं. Amen. So he might call everybody, come on, sit. I want to speak to you something which God has spoken in my heart. आणि कदाचित नोहा असं म्हणलं असेल की चला सर्वजण बसा, परमेश्वर जे माझ्याशी हृदयात बोलला मी ते तुम्हाला He said, सांगतो. now God will destroy this the whole face of the earth, all the birds and the mankinds and everything now. तर आता परमेश्वर संपूर्ण मनुष्य जे जात आहे, जी दुष्टाई वाढल्यामुळे सगळ्यांचा नाश करणारे सर्व प्राणी He will वगैरे destroy everyone now. प्रत्येकाचा तो Birds नाश of the करणार air, आहे. the creepings under the water, he will destroy because the wickedity of this generation is increasing. आकाशातील पक्षी, रांगणारे प्राणी, सर्व प्रकारचे जलचर प्राणी, प्रत्येकांचा परमेश्वर नाश करणार, कारण दुष्टाई वाढलेली आहे. And he might say that God, we found grace in the eyes of the Lord. आणि Hallelujah. हेही बोलला असेल नोहा की पण परमेश्वराच्या नजरेत मला कृपादृष्टी मिळालेली आहे. मला म्हणजे माझ्या कुटुंबाला ते कृपा माझं कुटुंबावर पण यायला पाहिजे, फक्त मी नाही. Hallelujah. Amen. Then he found grace, that grace has to be come upon the children, the wife and the children also. Hallelujah. आणि ज्यावेळेस परमेश्वरची कृपादृष्टी मला म्हणजे माझ्या ज्या वडिलांवरती येते, ते फक्त वडिलांपुरते सीमित नसावी, तर संपूर्ण कुटुंबावरती That is यायला the पाहिजे. father's role. Father, what the father did? Now he have to build the ark. But
he was a spiritual, he saw the just man, but as he was spiritual, he want to bring his children, wife, children, and the wives to come and help me in the grace which God has given me, the grace upon me, that grace has to come upon you also. तर Hallelujah. नोहाने या ठिकाणी चांगल्या वडिलांची भूमिका कशी केली की तो परमेश्वरच्या नजरेत जसं नीतिमान ठरला, पण त्याने त्या ठिकाणी स्वतःच्या मुलांना, सुनांना, पत्नीला सगळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या नीतिमत्तेच्या परमेश्वरच्या कृपेदृष्टीमध्ये आणलं. सांगितलं आता माझं बरोबर काम करा तुम्ही. Hallelujah. What he did, the good father said, come on children, it is a time to go and cut the trees and the bamboos, and we have to build an ark. Hallelujah. त्या ठिकाणी मग नोहाने त्याच्या मुलांना, सुनांना, सर्वांना सांगितलं की चला आता आपल्याला परमेश्वरच्या आज्ञेनुसार तारू बांधायचं, तर सर्वांनी आपण त्या वस्तू गोळा करूयात, लाकूड, डांबर जे लागणार ते प्रत्येक गोष्टी. दुसरा कुणाला सांगितलं नाही. That nobody was perfect, but only the family. Man, Noah was perfect in that generation. With the family, he might going to those long miles, cutting the wood, bringing and dumping. All that wicked generation might be watching what they are doing. Hallelujah. त्या ठिकाणी नोहाने दुसरं तिसरं कोणाला नाही, फक्त कुटुंबाला त्या ठिकाणी सांगितलंय. आणि त्या ठिकाणी जे असते सर्व जाऊन लाकडं गोळा करत असतील, दुसरं वस्तू आणत असताना इथून तिथे जाऊस लोक हसत असतील त्यांच्यावरती की दुष्टा इथले सर्व लोक की हे लोक काय करत आहेत, काय करताय एवढं भर उन्हात ते कापून काय करता, उन्हाचं काहीच नाही. वाय दे आर ब्रिंगिंग द वुड्स अँड दे आर बिल्डिंग दिस आर्क. आणि ते लोक म्हणत असेल की एवढ्या भर उन्हामध्ये तुम्ही तारू का बांधताय, काय करणार काय त्याचं तुम्ही. Amen. Same way, Father, this is a time. You have to wake up. God is giving a wake up call to God is giving a role to you, all the fathers. तर तशाच प्रकारे आता सर्व वडिलांना देखील परमेश्वर या ठिकाणी एक वेकअप कॉल देत आहे. त्यांना सांगत आहे की तुम्ही उठा, आता ही तुमच्यासाठी उठण्याची वेळ आहे. उठा, come on, wake up. God is saying, come on, wake up, fathers. तर वडिलांना परमेश्वर म्हणतोय की चला आता उठा, आता पुरे झालं, आता फक्त उठा. चांगलं राहून नाहीये, आत्मिक पाहिजे तुम्ही. Not being only good, but spiritually you should be good. Hallelujah. तर वडिलांना परमेश्वर सांगत आहे की फक्त तुम्ही वडील बनू नका, चांगले वडील बनू नका, तर तुम्ही एक आत्मिक वडील बना. A spiritual father will guide their wife and their children. That is the most important thing. My dear fathers, guide their whole. Then the generation will increase. कारण जे चांगले आत्मिक वडील जे असतात ते फक्त स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबाला ते चांगलं मार्गदर्शन करतात, पूर्ण पिढीसाठी ते चांगले आशीर्वाद ठरतात. Amen. And like we all know, like in the foreign countries, like above 18 years, no father mother can give instruction to their children. That is a very bad and the sad thing. Like this is a generation we cannot advise to anybody. Hallelujah. जसं आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहतो की 18 वर्षाच्या नंतरचे आई वडील जे असतात ते काहीही लेकरांना सूचना देऊ शकत नाही, काही सांगू शकत नाही, सल्ला देऊ You शकत नाही. cannot rebuke them. You cannot give like I don't know how to explain this thing. I heard it, my dear people. But very sad part, my dear people. A spiritual father always makes the children to sit. He will teach them. Listen, what is the role of yours, and what is the role of everything? How to give honor to your parents, the elderly. Then how we have to grow in the Word of God. This is the very most important. It is not only being a good, but a spiritually good is very important, my dear आणि people. म्हणून फक्त चांगले वडील नाही तर आत्मिक वडील बनणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही मुलांना शिकवाल की कशा प्रकारे मोठ्या लोकांचा मान सन्मान करणे, आई वडिलांचा मान कसे करणे, प्रत्येक गोष्टीची त्यांना सल्ला मसलत पण त्यांना शिकवणं हे फार महत्वाचं आहे. It is very important, fathers. तर वडिलांना हे फार महत्वाचं आहे What your role is, Rao. की तुमची भूमिका काय He आहे. made them to sad. He gave them the advice. Whole family started helping his father. तर या ठिकाणी जसं नोहाने पण त्याच्या कुटुंबाला एकत्र करून बसून बोलले असतील, या ठिकाणी सर्व एकत्र कुटुंब येऊन ते सर्व काम करत होते. Amen. Amen. काम करत होते म्हणजे त्यांना कळलं माझा बाप काय करतोय. What is my father's role? की माझ्या वडिलांची भूमिका काय He might आहे. be explained that God will send 40 days and 40 nights. It will rain. God will destroy. नोहाने त्या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगितलं असणार की 40 दिवस व 40 रात्र कशा प्रकारे परमेश्वर पाऊस पाठवणार आहे आणि Ark will सगळ्यांचं be नाश. lifted up. आणि आपले जे तारू आहे ते उंच पाण्यामध्ये येईल वर. जे आज आपण तारू बनवणार ते पाणीवर उचलणार है ना. And God is saying we'll be in that ark. Hallelujah. आणि मग परमेश्वर म्हणतो की म्हणजे नोहा सांगतो की आपण त्या तारूमध्ये असणार आहे. Amen. Come on now, children. It is a time to build up the ark. तर आता मुलांना ही तारू बांधण्याची वेळ The आहे. main leader was the father to guide their
family. Hallelujah. तर पूर्ण कुटुंबाचे नेतृत्व करणारे जे लीडर म्हणून जे असतात ते वडील असले पाहिजे. Amen. The role of the father bringing and building the ark. Hallelujah. He started building, chopping, finishing, and giving a good shape to the ark, my dear people, as God commanded him the all the length and the width, my dear people. जी काही मुख्य भूमिका होती ते सर्व तारू बांधण्यासाठीची ती सर्व वडिलांची भूमिका होती. त्या ठिकाणी जे काही बांधणं करणं त्याला शेवटची फिनिशिंग देणं ते सर्व वडील करत होते. मुलं त्यांनाच मदत करत होते. Amen. Amen. What is that ark? ते तारू म्हणजे काय? What God want to give the message to the fathers? तर वडिलांना आज परमेश्वर काय संदेश देऊ इच्छितो? Fathers, you have a very big role. तर वडिलांना तुमची फार मोठी भूमिका आहे. Your role is that same. Your family should be saved when you enter the ark. तर सर्वात मोठी भूमिका म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या तारूमध्ये प्रवेश करता तर तुमचं तुमच्या पूर्ण कुटुंबाचं तारण होणे फार महत्वाचं आहे. Fathers, you should take all family and go to the church every Sunday. That is your entering in the ark with the family. तर Hallelujah. वडिलांना तुमची जी भूमिका आहे ती म्हणजे प्रत्येक रविवारी तुमच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन चर्चला जाणे म्हणजे त्या तारवामध्ये प्रवेश करणं आहे. As you are a just man, as Noah find eyes in the found grace in the sight, you should be a praying father, praying for your wife, praying for your children, guiding their lives, guiding them. Come on, the time. Otherwise, now we see the father, they sleep for us, but they cannot give instruction to their children. That is a very bad, sad part nowadays, which I am looking, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण पाहतो की नोहा त्या ठिकाणी त्या काळामध्ये नीतिमान मनुष्य पण ठरला, त्याच्यावर परमेश्वरची कृपादृष्टी झाली. तशाच पद्धतीने आपल्यावर पण परमेश्वरची कृपादृष्टी व्हायला पाहिजे. कारण आताच्या काळातले मी वडिलांना पाहतो ते उशिरापर्यंत झोपत असतात. मग ते लेकरांना काय शिकवण देणार? They are not praying. ते प्रार्थना करत नाही. They have to pray. त्यांनी प्रार्थना केली Children पाहिजे. has to know what my father is doing. लेकरांना समजलं पाहिजे की माझे वडील काय करत आहेत. What Noah was doing, the children they saw, and they helped the work in that building the ark. Same way, if when you start praying, your children will automatically imitate you, and they will be building, and they will be coming into the ark, entering the ark, my dear कारण त्या people. ठिकाणी जसं नोहा सांगत होता त्यानुसार त्याच्या लेकरांनी केलं. तर त्याचबरोबर आताच्या काळातले जे वडील आहेत त्यांनी देखील जर प्रार्थना केली तर त्यांचे लेकरही त्यानुसार अनुसरण करतील. Amen. नोवाला वेगळी घर होतं त्या जनरेशनला, पण प्रभूंनी म्हटलं वेगळं तारू बांध. आय यू अंडरस्टँडिंग? तर तुम्हाला समजत आहे का वेगळी तारू बांधायची? Amen. Noah was living there in that generation, but why God said to separate, build a house, spiritual house? कारण त्या ठिकाणी त्या दुष्टाईच्या काळामध्ये नोहाचं घर होतं, पण तरी परमेश्वर त्याला वेगळं तारू बांधण्यासाठी का सांगितलं? प्रभू म्हणतोय फादर्स नॅचरली घरातून निघा, आत्मिक घरात शिरा. हालेलुया. Go into the spiritual house. तर परमेश्वर सांगत आहे की वडिलांनो तुम्ही आत्मिक घरामध्ये या. नैसर्गिक घर सोडून द्या. हे घर आपलं घर नाहीये, आत्मिक घर नाही. आत्मिक घर काय आहे? मंदिरात यायचं. हालेलुया. Come to the church. Hallelujah. तुम्ही चर्चला या. That is the ark, my dear people. ते आपलं तारू आहे. Amen. When you come to church every day, you're building the ark. You're building your family's ark, my dear people. आणि म्हणून जास्त तुम्ही प्रत्येक वेळेला चर्चला येता तर तुम्ही तारू बांधत आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबाला एकत्र करत आहात. Otherwise, only being a good father is not enough. नाहीतर फक्त चांगले वडील बनून काहीच उपयोग नाही. Amen. तुम्ही पण जाणार नाही स्वर्गात आणि त्यांना पण घेऊन जाणार नाही. माझा वडील चांगला आहे. नंतर काय सापडलं, कुठं सापडलं? अरे बापरे, कुणाला दोष लावणार? हालेलुया. Whom you will blame then? मग तुम्ही कोणाला दोष लावताल? The children, whom will they blame? मग कोणाला लेकरं दोष लावतील? God is saying now, fathers, open your eyes. तर परमेश्वर आता वडिलांना सांगतोय, वडिलांना आपले डोळे उघडा. Come on, open your eyes. आता आपले डोळे उघडा. And build an ark for you. तर आता तुमच्यासाठी तुम्ही तारू बांधा. Come on, build an ark तारू बांधा for your family. तुमच्या कुटुंबासाठी. Take along, pray with them. Read the Bible. Involve with them. Come to church as a family. That is the building the ark. तर तुमच्या लेकरांना तुमच्या पूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या, वचन वाचा, प्रार्थना करा, त्यांना घेऊन तुम्ही चर्चला घेऊन या. त्याद्वारे तुम्ही तारू बांधत आहात. He built a very beautiful ark त्या ठिकाणी त्याने फार सुंदर तारू बांधलं. according to the God's will and the plan. जसं परमेश्वराच्या इच्छेनुसार व योजनेनुसार. And the whole family entered the ark. Hallelujah. आणि पूर्ण कुटुंब त्या तारवामध्ये गेलं. स्वतःच्या हाताने केलेलं
ते स्वतःच आत्मिक मध्ये प्रदान they entered the ark, my dear people. आणि जे त्यांच्या हाताने स्वतःहून त्यांनी ते बनवलं त्याच्यामुळे त्यांनी प्रवेश केला माझ्या प्रिय आत्मिक आत्मिक जीवन शेजारी नाही बनवत, तुम्हाला स्वतःलाच बनवावं लागतं. Hallelujah. Praise the Lord. Amen. Spiritual life is built by you. Not somebody will come and establish your family. Fathers, it is in your hand to build the ark and go into the holy of holiness inside the ark. Hallelujah. म्हणून तुमचं जे तारू आहे ते बांधण्यासाठी शेजारचा येणार नाही माझ्या प्रियानो. तो वडिलांनो ती तुमची स्वतःची भूमिका आहे की तुमच्यासाठी व तुमच्या लेकरांसाठी कुटुंबासाठी तुम्हाला स्वतःला ते तारू बांधायचं आहे आणि त्याच्यात प्रवेश करायचा आहे. Yes. Father said, "Come on, children. We have to now enter the ark." Hallelujah. मग वडील म्हणाले की चला लेकरांनो तर आपल्याला आतमध्ये प्रवेश They करायचा all आहे. entered the ark. ते Hallelujah. सर्व त्या तारुवामध्ये They प्रवेश believed केले. in the Father's word. त्यांनी वडिलांच्या कामावर They विश्वास believed ठेवला. my Father is a just and the perfect in this त्यांनी generation. विश्वास ठेवला की या दुष्टाईच्या काळामध्ये माझे वडील नीतिमान आणि Same way, सात्विक Father, आहेत. your children has to make mention about you, your Father, that yes, my Father is a just and is a holy in this generation. Today we are in the ark of ark. Hallelujah. तशाच प्रकारे माझ्या वडिलांना सर्वांना मी सांगू इच्छितो की आता तुमची लेकरही असं म्हणली पाहिजे की हो माझे वडील नीतिमान आहेत, आत्मिक आहे आणि त्यानुसार ते त्या तारवामध्ये आम्हाला घेऊन जातात. नाहीतर ते लेकर कसं वाटतं ते काय आपल्याला माहित नाही, कोण विचारत नाही. नो, वाय? बिकॉज वी आर नॉट स्पिरिच्युअली. कम ऑन फादर्स, give your life to the Lord, change your life. You are born again, but you are not changed. This is a time you need to change and bring your family together into the ark. तर Hallelujah. वडिलांनो आताची ही वेळ आहे. जर तुमचं नवीन जन्म झालेला आहे पण तरी तुम्ही बदललेले नसाल तर तुम्ही परमेश्वराकडे सांगा आणि तुम्ही बदला. When they entered in the ark, ज्यावेळेस ते तारवामध्ये प्रवेश it केले was closed. दरवाजा बंद झाला, It was closed. बंद Closed. करण्यात आला. 40 days and 40 nights it was raining and the ark was lifted in the heaven, my dear people. आणि 40 दिवस व 40 रात्र त्या ठिकाणी पाऊस पडला. मग तो तारू आहे तो वर उचलण्यात आला. Amen. All the face of the earth, all things were destroyed. आणि पूर्ण पृथ्वीवरती त्या ठिकाणी संपूर्ण नाश होतो. What message God is giving? काय परमेश्वर आपल्याला संदेश देत Father, आहे it is in your hand to save your family. की वडिलांनो तुमच्या हातात तुमच्या कुटुंबाचं तारण आहे. Amen. Raise up now. आता तुम्ही उठा. It is raise up now. आता ही उठण्याची वेळ Open your आहे. eyes. तुमचे डोळे उघडा, Open your spiritual eyes. तुमचे आत्मिक नजर उघडा And say, Lord, yes, I want to become a good man in this generation, a perfect man who will walk with you, oh Lord. I want to walk with आणि you. प्रभूला सांग की होय प्रभू मला आताच्या काळामध्ये एक नीतिमान मला मनुष्य बनायचं की जो तुझ्या बरोबर चालेल. The face of the earth was dried. They landed in one place. Hallelujah. I'll not explain all that, my dear people. आणि मग नंतरून पुढे जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण पृथ्वीचं पाणी सर्व ओसंडून गेलं, सर्व सुकलं आणि मग ते सर्व पृथ्वीवरती आले. Amen. That's what 7:1 said. The Lord said, Noah, come into the ark and your household, because I have seen that you're righteous before me in the generation. Hallelujah. आणि उत्पत्ती 7:1 सांगत आहे मग परमेश्वराने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान या आहेस. पिढीत तूच नीतिमान आहे. Fathers, in this पिढीत तुम्हाला नीतिमान बनायचंय. Hallelujah. Welcome. This is the time, my dear fathers. Come on, wake up. तो वडिलांना आताची वेळ आहे उठा. Amen. And Genesis chapter 8, 20 and 22 says, आणि उत्पत्ती 8:22-23 सांगत आहे. 20, 21 and 22 it says, Noah builded an altar of the Lord and and he gave the offering to the Lord. आणि उत्पत्ती 8 त्या ठिकाणी 20-22 सांगत आहे की मग नोहाने त्या ठिकाणी परमेश्वरासाठी वेदी बांधली. Amen. आमेन. When they safely, after 150 days, I believe, they landed in one place. Amen. And they opened, and they first thing, what this here says, Noahनी पहिले ऑल्टर बांधलं कुटुंबासाठी. आणि Hallelujah. 150 दिवसानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले त्या ठिकाणी सर्वात प्रथम बाहेर आल्यानंतर नोहाने त्या ठिकाणी परमेश्वर प्रित्य ते वेदी बांधली. प्रभूने आम्हाला वाचवलं. Hallelujah. God has saved my family. की परमेश्वराने माझ्या कुटुंबाला Father, वाचवलं. that is a big role. तर वडिलांना तीच मोठी भूमिका आहे. Build an altar for your family. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही त्या Let ठिकाणी your वेदी बांधा. praises, your prayer, you offer, let it reach to the heavens, my dear people. तर तुमच्या कुटुंबाच्या वतीने तुम्ही त्या ठिकाणी तुमची स्तुती आराधना प्रार्थना त्या सर्व देवापर्यंत. That's also in the 21st one. It says the Lord smelled a sweet aroma, and the Lord said,
in the heart, I will not again curse the ground anymore for the sake of the man. आणि Hallelujah. 21 वचन सांगतं, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार नाही. Amen. And while the earth remains seeds time, the harvest and the cold heat, the summer, winter, day and night shall not cease. आणि Hallelujah. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही भावायची राहणार नाही. Amen. After he that dead, what God said to Noah, आणि त्याच्यानंतर मग परमेश्वर नोहाला काय म्हणाला, God blessed Noah and his sons and said unto them, be fruitful, multiply and multiply on this earth. आणि मग पुढे परमेश्वर नोहाला म्हणाला की नोहास व त्याच्या पुत्रास आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. Multiply. बहुगुणित व्हा. Fathers, if you are found grace in the sight, your generation will multiply. तर Hallelujah. वडिलांना जर तुमच्यावर जर परमेश्वरची कृपा दृष्टी जर असेल तर तुमची पूर्ण येणारी पिढी ती फलद्रूप होईल. Whole generation, your children's children will be saved. That's what he says. Yeah. Be fruitful, multiply. तर काय सांगितलं की तुम्ही व तुमची येणारी जी पिढी पण आहे, तुमच्या मुलांची मुलंही तेही बहुगुणित होतील, फलद्रूप असं सांगितलं When वचनात. you read, go into the Acts chapter 16, 16 verse 25 to 34, it speaks about a Philippian jailer, my dear people, where Paul and Silas were bound there in the jail, my dear people. आणि प्रेषितांचे कृत्य 16व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी 25 to 34. आणि 25 ते 35 पर्यंत. Amen. Bible says in the midnight, Paul and Silas, they sang praises unto God. तर बायबल सांगत आहे की त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या पौलोसीला परमेश्वराकडे प्रार्थना गाणं Amen. गीत गात In होते. the prison, my dear people. त्या तुरुंगामध्ये Amen. असताना Bible says, suddenly there was the praising, suddenly the earthquake came, my dear people, The Bible- and the whole foundation of the prison was shaken. Immediately the door and the were opened, everyone bands were loosed. Hallelujah. आणि बायबल सांगत आहे की जेव्हा ते स्तुती आराधना करत असताना एक मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले आणि सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने Amen. तुटली. And the keeper of the prison, awaking out and sleep, and seeing the prison's door open, he draw out the sword. He would kill himself, supposing that the prisoner had fled. Hallelujah. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. From there, Paul cried out with a loud voice, "Do not die harm, for we all are here." Hallelujah. मग इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण इथेच आहोत. Amen. Then he called for a light and sprang in, and trembling they fell down before Paul and Silas. मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला. What is this, my dear people? तर हे काय माझ्या प्रियांनो? They brought out, said, "Sir, what must I should be saved?" That jailer asked, "What shall I be saved?" Hallelujah. आणि ज्यावेळेस ते सर्व त्या ठिकाणी भेटले आणि त्या ठिकाणी जो जेलर जो होता तो काय विचारला की मी माझं तारण होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, What shall I do now? की माझ्या तारणासाठी मी काय करू. Then they spoke unto the words of the Lord, and they all were in the house. See, all were in the house. आणि मग त्या ठिकाणी जे ते बोलले ते सर्व त्या घरात होते. Amen. 31 it says, and they said, "Believe on the Lord Jesus Christ, you'll be saved, and your house will be saved." आणि 31 वचन सांगतं की प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. Amen. आमेन. तुझं घराण्याचे तारण होईल. कोणी घेतलं पाऊल? ते जेलरने केलं. मला काय करायचंय? Fathers, he took a decision. What shall I do? He says, believe on the Lord Jesus Christ. Fathers, believe on the Lord Jesus Christ. Your household will be saved. Hallelujah. या ठिकाणी निर्णय कोणी घेतला? बंदीशाखेच्या नायकाने घेतला, म्हणजे वडिलांनी घेतला आणि त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासाद्वारे पूर्ण कुटुंबाचं तारण. They took them same hour that night and washed their stripes, and immediately, Bible says, immediately his family baptized. That means he was a father. The whole family was saved. Hallelujah. आणि मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच म्हणजे त्याच वेळेला त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतल्याचा अर्थ तो जेलर जो होता तो देखील वडील होता. वडील होता. बापाने माहिती पडलं येशूच विषय, पूर्ण घरनी बॅप्टिझम घेतलं. हालेलुया. होल फॅमिली वॉज
baptized, and when he had brought them into the house, he set them all, and they rejoiced, believing in the God in that house, my dear people. आणि मग त्याने त्यास घरी नेऊन जेव घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद उत्सव Just केला. give me 5 minutes, my dear people, मला because फक्त I 5 cannot मिनिटं द्या. continue this next week, this Father's Day. तर पुढच्या आठवड्यात मी चालू ठेवू शकत नाही पितृदिनाचा संदेश. Amen. So, Amen. my dear people, same way as you are the father of us, our heavenly fathers is as also looking to all this. We as the children, my dear people. तर तशाच प्रकारे माझ्या प्रियानो आपण सर्व या पृथ्वीवरती जे सर्व परमेश्वराची लेकरं आहेत, तो आपला स्वर्गीय पिता आपल्याकडे याच दृष्टिकोनाने पाहत Our आहे. Father looks to us, each one, as He has also prepared a ark, a heavenly ark for us. Hallelujah. तर आपला जो स्वर्गीय पिता जो आहे तो देखील आपल्याकडे त्या दृष्टीने पाहत आहे, कारण त्याने देखील स्वर्गामध्ये आपल्यासाठी तारू बांधलेला आहे. Big heavenly things. खूप मोठ्या स्वर्गीय गोष्टी. Hallelujah. Amen. Yes, for the 8 people, they were saved. It is like they were in the saved inside the heaven. Like no problems, nothing. They will have to only praise God in that ark. Hallelujah. आणि जसं त्या 8 लोकांचं जसं तारण झालं म्हणजे तारवामध्ये जसे ते होते ते स्वर्गाप्रमाणेच होते की त्यांना कसली चिंता त्रास काही नव्हतं, ते पूर्णपणे वाचले एकच आहे, होते. बाहेर सगळं वातावरण बिघडलं पण एकच आहे, मला परमेश्वराची आम्हाला आत्मा दिसतो. आय बिलीव्ह दे आर बी प्रेझिंग गॉड ऑल द टाइम. हालेलुया. आणि मी विश्वास ठेवतो की ते तारवामध्ये असताना पूर्ण कुटुंब फक्त देवाची उपासनाच करत Heavenly असते. Father also, I believe he has prepared a very beautiful heaven. We need to all enter into that ark, my dear people. तर आपला जो स्वर्गीय पिता जो आहे त्याने देखील आपल्याकडे एक सुंदरसं तारू बांधून ठेवले स्वर्गामध्ये, तर आपल्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा Amen. आहे. God wants that we will be taken up into the heaven in the rapture. Yes, the day will come when the things will change. We are saved. We are taken in the rapture, and then we will enter into the heavens, my dear people. आणि म्हणून आपल्या स्वर्गीय पिताची तीच इच्छा आहे की ज्या स्वर्गारोहण होईल आपण त्या स्वर्गारोहणामध्ये उचलले जायला पाहिजे, आपण त्या स्वर्गामध्ये But प्रवेश how केला will पाहिजे. enter into that heaven? तर Hallelujah. आपण स्वर्गात कसे प्रवेश करणार? Amen. Amen. Noah entered the ark. How will enter into the heaven? Hallelujah. नोहा तारवामध्ये प्रवेश तर केला, पण आपण कसं त्या आपल्या स्वर्गीय पित्याच्या तारवात प्रवेश करणार? What source he has given? He given the source to Noah. Go and bring all the woods and build the ark. But what source he has given, my dear people? आणि त्या ठिकाणी नोहाला परमेश्वराने उगम दिला होता की तू जाऊन या सर्व गोष्टी घेऊन ये, तू तारू बांध. आपल्याला परमेश्वराने काय दिलेलं आहे? How we can enter, my dear people? आपण कशा पद्धतीने जाऊ What शकतो? Jesus said, my dear people. येशू काय म्हणाला? Open our Bibles to Mark chapter 8, 34 to 38. तर मार्क याचा 8वा अध्याय 34 ते 38 पाहूयात आपण. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. Amen. God is a wonderful God, my dear people. परमेश्वर Amen. अद्भुत What परमेश्वर it आहे. says, 34th verse, 8. 8वा अध्याय 34 वचन काय सांगत Amen. आहे? When he had called all the people to himself with his disciples, and he said to them, whoever desire to come after me, let him deny himself and take he up the cross and follow me. Hallelujah. आणि मार्क 8वा अध्याय 34 वचन काय सांगत आहे की मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. सगळं गोष्टी त्याग करा. प्रभू म्हणतोय वधस्तंभ घ्या, कारण वधस्तंभ तुम्हाला माझा स्वर्गीय आर्क मध्ये मी नेणार. हालेलुया. Amen. आमेन. The cross of Jesus. प्रभू With येशूचा Jesus who died on the cross of Calvary, he paid the penalty. He says, come on, Jesus, take up the cross and follow me. When you deny yourself, you can enter into my ark. That is the heavenly thing. Hallelujah. That's what God wants to speak to you all. आणि जो आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्या काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने स्वतःचा प्राण अर्पण केला, आपल्यासाठी त्याने मोल मोजलेला आहे, तर तोच परमेश्वर आपल्याला म्हणतोय तो वधस्तंभ तुम्ही घ्या, त्यानुसारच तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश Amen. करू शकता. And whoever desire to save his life will lose it, but whoever lose his life will save for the gospel. He will save it. Hallelujah. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी ते माझ्याकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. Hallelujah. See that? Whoever desire to save his life will lose it. Amen. For my name's sake. तर म्हणून जे कोणी माझ्या नामाखातर स्वतःच्या जीवाला मुकेल तो वाचवेल. Amen. Amen. For the gospel will save. My dear people, the gospel of Noah was the ark. The whole family entered. The whole generation could not understand. He entered the ark. We need to enter the ark with the cross. We need to follow, take up the cross every day on this earth. You will enter
into the heavens, my dear म्हणून people. जसं सुवार्तेकरिता सांगितलं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी नोहा देखील परमेश्वराच्या सांगते सुवार्तेनुसारच त्या ठिकाणी तारवाची तयारी करत होता, पण लोकांची त्यांनी पर्वा नाही केली. तर आपल्याला पण तसंच करायचं Amen. माझ्या Only being a good nothing will my father. But he says, what will profit a man if he gains the whole world and lose his own soul? तर Hallelujah. म्हणून फक्त चांगलं बनून चालत नाही, तर काय सांगितलं की मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय लाभ. जर तुम्हाला चांगलं म्हटलं पण तुमचं स्वतःचा जीव नाश झालं तर काय उपयोग. Fathers, people will say you're a good father, but you're not spiritually. What is the use if you and your not family will be saved or entered into the heaven? तर वडिलांनो, जर सर्व लोकांचे तोंड म्हणताय की वडील चांगले चांगले आहेत, पण जर तुम्ही अख्खा जग मिळून स्वतःच्या जीवाचा जर नाश करताय, पूर्ण कुटुंबाला तारू शकत नाही, तर काय लाभ. Or what will be the man give the exchange for his soul? आणि मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल. And whoever is ashamed of me, of my words, in this adulterous, see that in the sinful generation, to him the Son of Man will be also ashamed when he comes to the glory, the Father with the holy angels. So hallelujah. आणि या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल. Who are ashamed to come into the church, taking the name of Jesus. Father, this is a time you should not be ashamed of Jesus, because Jesus paid the penalty on the cross of Calvary. You should not be ashamed of me and my words in this adulterous generation. That was I'm saying. The wicked, this generation also is adulterous generation, my dear people, and a sinful generation. Hallelujah. तो वडिलांनो, त्याच पद्धतीने ही देखील पिढी जी ती व्यभिचारी व पापी पिढीमध्ये आपण राहत आहोत. तर वडिलांनो, परमेश्वर तेच सांगत आहे की ज्या कोणाला माझ्यामुळे किंवा माझ्या वचनांची जर लाज वाटत असेल, तर मलाही त्यांची लाज वाटेल ज्या गौरवाच्या दिवशी. असं काय करू नका की परमेश्वरा तुमच्या प्रती लाज वाटेल. Hallelujah. Amen. So it's your hand to save your family from this adulterous generation, from the sinful generation. Father, it is your role to do. Children will obey you. Children will protect you. Children will give honor. It is your duty to lead them and give them instruction. They will listen, because if you are holy, they will listen to your instructions. तो वडिलांनो, ही तुमची भूमिका आहे की ही जी पूर्ण या ठिकाणी व्यभिचारी व पापी पिढीमध्ये तुम्ही तुमच्या लेकरांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता. जर तुम्ही त्यानुसार वागताल, तुम्ही पवित्र वागताल, तर तुमची लेकरं तुमचं The ऐकतील. fathers, तर वडिलांनो, this is the role of yours. तर हे तुमची भूमिका आहे. Man of action. मनुष्याची कृती. You have to be man of action in your house. तर तुम्हाला देखील अशा प्रकारे कृती करायची आहे तुमच्या Forget घरी. about your friends, your relatives. What will they say? They will not save you. What will save you? It is entering the ark, my dear people. तर तुमचे Fathers. नातेवाईक, शेजारी, हे लोक, ते मित्र परिवार काय म्हणतील ते पाहू नका, कारण ते तुम्हाला तारवामध्ये नेणार नाही, तुम्हाला ते तारणार नाहीये. कोण कुणाचा नाही या जगात. Nobody is nobody in this world. तर या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. Yes. Nobody's. कोणीच Your नाही. heavenly Father is looking at you, for you all, to bless you and multiply you. Hallelujah. आणि तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला सर्वांकडे पाहत आहे, कारण तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तुम्हाला बहुगुणित करण्यासाठी. Fathers, are you ready to receive the anointing in your life? तो वडिलांनो, तुम्ही तयार आहात का तुमच्या जीवनामध्ये अभिषेक Prepare yourself स्वीकारण्यासाठी? right now. आता तुम्ही स्वतःची तयारी If you have करा. not did it so, it is a time. Come on, say, I come before you, and I want to become a good but spiritual father in my life, and to my children and to my wife, that I can enter with whole family into the ark. जर तुम्ही असं कधी केलं नसेल, तर आताची वेळ आहे, तुम्ही प्रभूला सांगा की प्रभू, मला माझ्या पूर्ण कुटुंबासहित, माझ्या पत्नी सहित मला त्या ठिकाणी तारवामध्ये प्रवेश करायचा आहे. God said to Noah, परमेश्वर नोहाला म्हणाला, take a gopher wood and build an ark. त्या ठिकाणी गोफेर घे, लाकूड घे आणि त्याचं तू त्या ठिकाणी तारू बांध. Yes, बुडणार नाही. ध्वजस्तंभ घे, बुडणार नाही तुझी. Take up the cross and follow. You will never drown in your life. म्हणून देवाचा वधस्तंभ घ्या, तुम्ही कधीच बुडणार नाही, It कधीच will खाली जाणार hold नाही. you. That cross will save your life. कारण ते वधस्तंभ तुम्हाला वाचवेल. Oh, hallelujah. Thank you. Just close eyes and pray for you all, fathers. तर डोळे बंद करा सर्व वडिलांनो, प्रत्येकाची प्रार्थना Oh, करा. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, thank you, Father God. धन्यवाद पिता Oh, the परमेश्वर. anointing is here right now. तर आता अभिषेक वाहत आहे. Father, it's a great day to celebrate.
प्रभू आजचा हा जो वडिलांचा दिवस आहे साजरा करणं खूप मोठा दिवस आहे. Children, those fathers are not saved, don't worry, I'll pray for them तर also. मुलांनो ज्या वडिलांचं तारण झालेलं नाही तुम्ही ते मुलांना चिंता करू नका, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Those who are not saved or alcoholic, I'll pray that they may change and they will all be coming together into the ark. आणि ज्या Hallelujah. वडिलांचं तारण झालेलं नाही, दारू पित आहे, तर काळजी करू नका, त्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो, ते प्रत्येक जण त्या You तारवामध्ये. might be saying, my father is very good. Yes, if he's good, very good. But say that his father should be saved and spiritually he should grow. Hallelujah. काही जर म्हणतात की नाही माझे वडील फार चांगले आहेत, पण हेही पाहिलं पाहिजे की तुमचे वडील जे आहेत ते तात्मिकरित्या चांगले वडील असले Oh, पाहिजे. thank you, Jesus. धन्यवाद. Oh, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय I पिता, come before your throne of grace for all the fathers who is watching for this message, and I believe they have taken the word very serious in their lives, oh Master. तर मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो परमेश्वर, प्रत्येक जे वडिलांनी जे वचन घेतले बाबा ते प्रत्येकाने गांभीर्याने ते घेऊ देतो. Lord, it is not only the fathers, but it's for the children and their wives, for everyone. They all obey the commandments of God and the commandments of their father, and they built an ark, oh Master. आणि फक्त Hallelujah. वडिलांसाठीच नाही तर माझ्या परमेश्वर त्यांच्या पत्नीसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, प्रत्येकासाठी, कारण की प्रत्येकाने मिळून ते तारू बांधण्यासाठी आज्ञा पालन Yes, केली. the ark is built by whole family, and the main is the father, and the children will be submissive when the father is holy and walking with God. That's just hallelujah. कारण तारू जे आहे ते संपूर्ण कुटुंबाद्वारे बांधण्यात आलं, पण जी मुख्य भूमिका जी होती ती वडिलांची होती आणि पूर्ण कुटुंबाने त्यांना सहाय्य केलं. प्रत्येकाचा हात ते तारू बांधण्यामागे श्रम होतं. Hallelujah. The wife, the children, and children's wife, they all built and helped the father. Yes, fathers, if you are spiritually grown, if you are prayerful, your wife will support, your children will support, the children's, your wife will support. Hallelujah. तर वडिलांनो जसं त्या ठिकाणी नोहाच्या वेळेस पण त्याची पत्नी, त्याची लेकरं सर्व एकत्रित येऊन त्याला सहाय्य केले. जर वडिलांनो तुम्ही आत्मिक एक पवित्र बाप असताल तर तुमचे लेकरं, तुमची पत्नी तुम्हाला प्रत्येकाला सहाय्य करेल. God, touch everyone right now. प्रभू प्रत्येकाला स्पर्श कर. Fathers, come on. If you want to go on your knees, go on your knees. Your children will raise your hands to upon you, and they will pray for you right now. तर वडिलांना तुम्हाला गुडघ्याला जायचं, तुम्ही गुडघ्याला जाऊन प्रार्थना करू शकता. तुमचे लेकरं तुमच्याकडे त्यांचा उजवा हात Yes, करून children, प्रार्थना it's a time to stretch your hand upon your fathers and pray, because it's a bigger responsibility. What they go many a times we don't know, but He walks in the spiritual. He can lead and guide your life by the power of the Holy Ghost. तर लेकरांना तुम्हालाही माहिती नसतं की तुमचे वडील कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या गोष्टीतून ते जात आहेत, पण ते तुमच्या जीवनासाठी एक मार्गदर्शन बनत असतात. Yes, in the world, every Father's Day, they might be giving a sermon. The father is going out, working, bringing the money and taking care. Yes, it is all good. It is naturally has to do. That was God given the work for the mankind. But what spiritually is that to build an ark? That's the most important, to combine the family with one spirit, with one accord, with the Holy One to everyone. तसं जगामध्येही जे पितृदिनाचे जे काही उपदेश आहे त्या ठिकाणी सगळं म्हणत असतील की हो वडिलांनी हे केलं ते केलं, त्यासाठी ते सर्व आशीर्वाद देत असतील किंवा साजरा करत असतील. पण प्रभूमध्ये आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये हे पाहायचं की आपण एक तारू बांधून ते मी व माझे पूर्ण कुटुंबाचं तारण कसं होईल हे पाहिलं. Come on, stretch your hand, my dear people. तर माझ्या प्रियाने आपला उजवा हात पुढे करा. Stretch all your children and the wife, you can all stretch. And if your father is not there, you can remember, lift your hands right now, wherever the God will touch every father's right तर now. लेकरांनो, पत्नीनो, तुम्ही सर्वजण तुमचा हात तुम्ही करू शकता. तुमच्या वडिलांकडे जर वडील समोर नसतील तर तुम्ही त्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो. you touch every father's right now. प्रभू तू आता प्रत्येक वडिलांना स्पर्श Every कर. father, devil who tried to attack them in this generation, in any area, try to misguide them, not to grow in spiritually, not to build the ark. I bind that power, devil, leave in Jesus' name. आणि आताच्या या दुष्टाईच्या जगामध्ये, वासनेच्या भरलेल्या जगामध्ये जर सैतान त्या वडिलांना वाढू देत नाही, त्यांच्या योग्य रीतीने वागू देत नाही, सैतानाने धमकावतो. सोड येशूच्याच नावाने Leave त्यांना तारू their बांधू body, देत नाही. soul, and spirit in Jesus' name. त्यांचा जीव, शरीर, आत्मा सोडून निघून God, जाईल. touch them right प्रभू now. तू आता त्यांना स्पर्श Lord, let कर. them know they have a big role for their
their family. प्रभू त्यांना समजू देत की त्यांची मोठी भूमिका आहे त्यांच्या Lord, कुटुंबात. touch them. प्रभू तू त्यांना स्पर्श Anoint them कर. right त्यांना now. अभिषिक्त कर. Oh, the anointing is just flowing upon you, fathers. पिता वडिलांना तुमच्यावर आता अभिषेक It's वाहत just आहे. flowing upon you right now. आता तुमच्यावर अभिषेक वाहत आहे. Receive the power of God upon your lives. आता देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात स्वीकारा. And come on, every day seek the Lord. Pray that you may find grace in the eyes of God. तर प्रत्येक दिवशी परमेश्वराची कृपा दृष्टी तुमच्यावर व्हावी म्हणून तुम्ही त्याचा शोध घ्या. My dear people, माझ्या प्रियांनो, children, माझ्या लेकरांनो, मुलांनो, pray for your fathers. तुमच्या वडिलांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा. Pray for your fathers. तुमच्या वडिलांसाठी प्रार्थना करा. Our heavenly Father is watching everyone that we all should enter into that ark. तर Hallelujah. आपला स्वर्गीय पिता आपल्या सर्वांकडे पाहते की आपण सर्वजण त्या स्वर्गीय तारूमध्ये आपण Without प्रवेश केला Jesus, we पाहिजे. cannot enter. And that cross, you said, take up the cross and follow. When you carry the cross, we'll all enter into that heavenly ark. कारण Hallelujah. येशू शिवाय आपण त्या तारवामध्ये प्रवेश करू शकत नाही. येशू म्हणतो आपण तो वधस्तंभ घेऊन चाल जेणेकरून आपण आपल्या स्वर्गीय तारूमध्ये आपण प्रवेश करू. Through Jesus, we can enter. येशूद्वारेच आपण त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतो. Lord, touch everyone. प्रभू प्रत्येकास स्पर्श कर. The anointing upon, spiritual anointing, come upon every father right now. जे आत्मिक आता अभिषेक आहे ते प्रत्येक वडिलांवरती येत Touch आहे. everyone. प्रत्येकास And स्पर्श कर. bless them. Help आशीर्वाद them that they should build ark, that they bring their children, bring their wife, everyone, come together in one platform, come to the church and let them grow, oh Master. प्रभू आशीर्वादित कर. त्यांना मदत कर जेणेकरून त्यांनी प्रत्येक आठवड्याला त्यांच्या कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला घेऊन ते तुझ्या चर्चला मंदिरामध्ये येतील. चर्चला येतील. प्रभू Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless them all their needs for their lives. प्रभू त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गरजांना तू आशीर्वाद Spiritually, दे. physically, financially, materially, all the area you bless, oh Master. आत्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक प्रत्येक भागात तू त्यांना आशीर्वाद All the दे. fathers who are not saved, oh Master, I pray for them. प्रभू ज्या वडिलांचं तारण झाले त्या प्रत्येक वडिलांसाठी मी प्रार्थना करते. जे प्रभू दारू The पितात, children might be crying, oh Jesus, Father, please save my father. कदाचित लेकरं रडत असतील की पिता माझ्या वडिलांना तू कृपया बदल. Children, go on your knee for your father right now. तर लेकरांनो, मुलांनो, तुम्ही आता तुमच्या वडिलांसाठी गुडघ्यात Cry out. Your prayer will reach to the heaven. परमेश्वराकडे रडा. तुमची प्रार्थना I स्वर्गापर्यंत will पोहोचेल. intercede right now. Your father will change right मी now. आता तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. परमेश्वर तुमच्या Right now I वडिलांना command the devils whose fathers are alcoholic, who is become adulterous in the generations, not believing, not saved. I rebuke the spirit of all alcoholism. Leave in Jesus' name. आणि जे सर्व वडील जे दारू पितात किंवा वासनेच्या आहारी ते गेलेले आहेत अशा प्रत्येक आत्म्यांना मी त्या प्रत्येक वडिलांमध्ये मी धमकावतो येशूच्याच नावाने. Leave their life in Jesus' name. त्यांचं जीवन सोडून तू निघून Lord, जा. see the children, they're crying, प्रभू Lord. तू लेकरांना पाहते रडत आहे. They're crying for their father. प्रभू तू त्यांच्या वडिलांसाठी Lord, रडत touch आहे. them. प्रभू तू त्यांना स्पर्श Touch their कर. त्यांच्या father. वडिलांना स्पर्श Heal them, कर. Lord. त्यांना बरं कर प्रभू. What reason they went and they become alcoholic, we don't know. But I pray you bring them back, oh Master. कोणत्या कारणाने प्रभू ते माघारी गेले आणि ते का दारू पिलवले आम्हाला माहिती नाही, पण प्रभू तू त्यांना पुन्हा घेऊन ये. All unwanted things remove from their lives. सर्व नको असलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनातून काढून Change टाक. their lives. त्यांचं जीवन बदल. Change their त्यांचे lives. जीवन बदल. Oh, Rahan Thori Mashakaran Thori Baba. God is touching every fathers and He's saving every father in the name of Jesus. आता परमेश्वर प्रत्येक वडिलांना स्पर्श करत आहे. परमेश्वर त्यांना बदलत आहे. Every prayer, children, your prayer is answered. Your father is saved. Alcoholism is gone. You will give the testimony for the glory of God. तर मुलांना तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देत आहे. तुमचे वडील जे दारू पिणार ते सर्व निघून गेलेले प्रत्येक वडिलांचं तारण होईल. तुम्ही साक्ष देता. Cover all the fathers with the blood of Jesus. प्रत्येक वडिलांना येशूच्या रक्ताखाली झाकून I ठेवतो. cover everyone with the blood of Jesus. प्रत्येकाला येशूच्या रक्तामध्ये The झाकतो. children, the family, everyone under the blood of Jesus. लेकरं, वडील, कुटुंब पूर्ण सर्वांना येशूच्या रक्तामध्ये झाकून The ठेवतो. children's, the father who will bring for the children right now. The fathers, what God says, you pray if your children is wayward, if anything is going contrary to the families. Right now you pray, your children will be saved right now. तर वडिलांना देखील ज्या कोणी तुम्ही तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करत आहात तर परमेश्वर सांगत आहे की तुमची मुले जरी तुमच्या विरोधात असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी मार्गांवरती गेलेल्या असतील तर तुम्ही प्रार्थना करा तुमचे लेकरं बदल. Today, Lord, आज as a प्रभू Father's Day, honor your father by answering their prayer.
तर प्रभू आज पितृदिन या निमित्ताने परमेश्वर तू सर्व वडिलांच्या प्रार्थनेला उत्तर दे, त्यांचा मान राख. They all be saved. ते सर्वजण Children तारण be दे. saved. त्यांचे लेकरांचं तारण होऊ दे. The wife, the children, everyone be saved in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात त्यांची पत्नी, त्यांचे लेकर सर्वांचं तारण तू कर. I bless the whole family in the name of मी Jesus. पूर्ण कुटुंबाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो. Oh, thank you, Father. धन्यवाद I पिता believe, परमेश्वर. Lord. प्रभु मी Open the विश्वास heavens, ठेवतो. pour out all the blessings, what you kept for this Father's Day. Pour out upon the fathers and the whole family in the name of Jesus. प्रभू मी विश्वास ठेवतो आणि मी प्रार्थना करतो की आकाश परमेश्वर स्वर्ग तू उघड आणि तुझं आशीर्वादांचा वर्षाव तू कर. Thank you, Father God. धन्यवाद प्रभू Cover परमेश्वर. everyone under your blood. प्रत्येकाने रक्ताखाली झाकून ठेव. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. It's हालेलुया. a wonderful, my dear people. तर फार अद्भुत आहे माझ्या God has प्रियांनो. blessed you, the fathers, everyone. Hallelujah. तर परमेश्वराने सर्व वडिलांना प्रत्येकाला आशीर्वादित केलेलं Children, आहे. it's your duty now, right now. आता लेकरांना ही तुमची जबाबदारी. It's time काम to आहे. appreciate them, आता तुम्ही तुमच्या वडिलांचं कौतुक करा. to shower the love upon your fathers. तुमच्या वडिलांवरती प्रेमाचा वर्षाव करा. I don't know how, whatever things you have, shower your love. Show for Daddy, we love you so much. तर Hallelujah. काहीही करा मला माहिती नाही, पण तुम्ही तुमच्या वडिलांना तुमचं प्रेम दर्शवून दाखवा की तुम्ही किती तुमच्या I वडिलांना know प्रेम this time is a करताय. lockdown, we cannot go out and celebrate the Father's Day, but prepare something in the house. Hug him, say, Father, I misbehaved something. Embrace him, say, Father, I love you very dearly. आता Hallelujah. लॉकडाऊन मुळे आपण जास्त बाहेर जाऊन साजरा करू शकत नाही, पण घरामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांसाठी काहीतरी चांगलं त्यांच्या आवडीचं बनवा, त्यांना आलिंगन द्या, त्यांना सांगा मी चुकीचं वागलो माफ करा, पण त्यांना एक चांगलीशी मिठी तुम्ही देऊन त्यांचा दिवस तुम्ही चांगला If you करू feel शकता. that you want to give something to your fathers that you can buy, give them. This is the time you show forth your love. The things will change. आणि जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या वडिलांना तुम्हाला काही भेट वस्तू द्यायची तर त्यांच्यासाठी तुम्ही विकत घ्या आणि आत्ताची ही वेळ तुम्ही तुमच्या वडिलांसाठी तुमचं प्रेम दाखवू शकता So Christ, ख्रिस्ताद्वारे. see that everything will change. मग पहा ते सर्व गोष्टी God has blessed you. God has given the changes, something you really blessed. Share the testimony in a small, in a group, in a video, and share in the admin that we may post it in the YouTube that they all may see and be blessed. Hallelujah. जसं तुम्ही आज आशीर्वादित झालेला आहात, देवाचा स्पर्श झाला, वचनाद्वारे काही बोललेलं परमेश्वर तुम्हाला आज स्पर्श केलेला आहे, तर कोणत्याही स्वरूपाची तुमची साक्ष असेल तर एक छोटासा व्हिडिओ बनवून ऍडमिनला पाठवा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ आपण युट्यूबवर In टाकू. this prayer, you have been healed also, you have been delivered. All this has come together, my dear people. तर तुम्हाला या प्रार्थनेमध्ये पण आशीर्वाद, आरोग्य, जे तुम्हाला देवाचा स्पर्श झालेला आहे कोणत्याही स्वरूपामध्ये असू दे, नक्कीच देवाचा Don't गौरव miss करा. this opportunity. Shower your love this day. Hallelujah. तर ही आजची जी दिवसाची जी तुमची संधी आहे ती चुकू नका. तर तुमचं जे प्रेम आहे त्याचा वर्षाव करून तुम्ही दाखवा. God bless you all. देवबाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. I wish you all happy Father's Day. तर मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. हॅपी फादर्स डे.